मध्ययुगीन मराठीची ओळख करून घेत असताना तुमच्या अभ्यासक्रमामध्ये मध्ययुगीन मराठी आणि आधुनिक मराठी कविता पेपर द्वितीय आपण जो पाहणार आहोत त्यामध्ये काव्यशिल्प हे पुस्तक तुमच्या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहे। तर या पुस्तकाच्या संदर्भात एक प्रास्ताविक माहिती घेत असताना यामध्ये विविध काव्यप्रकार विद्यापीठाने तुमच्यासमोर दिलेले आहेत। कवितेची खूप मोठी महान परंपरा आहे आणि जगामध्ये आपण कुठेही गेलो तर गीतापासून काव्य, काव्यापासून कविता असाच प्रकार आपल्याला कवितेचा पाहायला मिळतो। आणि म्हणून कवितेची परंपरा ही मराठीमध्ये सुद्धा खूप समृद्ध अशी आहे, महाविस्तारक अशी आहे, उत्तम अशी आहे। आणि अशा सर्व वेगवेगळ्या मध्ययुगीन कालापासून आजपर्यंतच्या कवितांचा अभ्यास आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून या ठिकाणी करायचा आहे। म्हणजे आपण विविध अंगाने कविता कशी फुलत गेली आणि आज त्या कवितेचं स्वरूप काय आहे हे पाहणार आहोत। त्यामध्ये कवितेचे प्रवाह, प्रकार, प्रकृती, स्वभाव, परंपरा या सगळ्या गोष्टींची ओळख आपल्याला या पुस्तकाच्या अनुषंगाने करून घेणं अत्यावश्यक आहे। आधुनिक मराठी कविताचा अभ्यास करत असताना त्यामध्ये कोणत्या रचनाबंधाला आपल्याला कशा रीतीनं समजून घ्यायचं आहे याचंही वेगवेगळ्या शैलीनं निरीक्षण आपल्याला करायचं आहे। कवितेसोबतच तत्कालीन भाषा आणि भाषेमधून काव्य सौंदर्य आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। विविध रसांचा परिपोष काव्यामध्ये कसा झालेला आहे त्याचं ज्ञानसुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। मूल्य विचारण्याची पेरणी कवितेत कशी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काव्य प्रकार हा इतर प्रकारापेक्षा कसा वेगळा असू शकतो, कसा निराळा असू शकतो याविषयीचा विचारसुद्धा या ठिकाणी करणं आपल्याला महत्त्वाचं ठरतं। आणि म्हणून विद्यापीठाने काव्यशिल्प हे पुस्तक या ठिकाणी काढलेलं आहे। आणि यामध्ये कवितेचा आकार, कवितेमध्ये येणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत। खरं तर मूळ मध्ययुगीन मराठी पाहत असताना संत, पंत, तंत अशी त्रिसूत्री आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे। संत म्हणजे संतांचं साहित्य, पंत म्हणजे पंतांचं साहित्य आणि तंत म्हणजे शाहिरी वाङ्मय। अशा पद्धतीनं आपल्याला वेद या काव्यशिल्पामधून घ्यायचा आहे। आणि हे करत असताना पुढे मग नवकविता काय, आधुनिक कविता काय याचा सुद्धा अभ्यास आपल्याला नंतरच्या टप्प्यामध्ये करायचा आहे। यासोबत विद्यार्थ्यांची भाषिक आकलन क्षमता काय आणि आपल्या अध्यापनाची कौशल्य विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला कशी रुजवता येतील, विद्यार्थ्यांपर्यंत हा अभ्यास कसा पोहोचवता येईल हे सुद्धा आपल्याला मध्ययुगीन व आधुनिक मराठी पद्य वाङ्मयामधून अभ्यासायचं आहे। आणि अशा पद्धतीनं मध्ययुगीन ते आधुनिक काव्यवाङ्मयीन प्रवाहाचा प्रवास कसा आहे, भाषिक वाङ्मयीन सौंदर्य यामध्ये कसे आलेले आहेत आणि जुन्या व नव्या कवितेचा मेळ कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी घेता येणार आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। मराठीतली आद्य कवयित्री महदंबा असेल, त्यानंतर ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी असतील, यांच्यापर्यंतचा कालखंड म्हणजे साधारण 1950 पर्यंतची कविता आपल्याला या ठिकाणी या पुस्तकाच्या रूपानं अभ्यासायची आहे। मराठी साहित्याचा आरंभच मुळात काव्यातून झालेला आहे। आणि म्हणजे तो कसा तर ओवी ते लावणी अशा प्रकारचा हा काव्यप्रवास आपल्याला दिसून येतो। आणि यातून साहित्यामध्ये फार मोठी भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये अभंग असतील, पद असेल, धवळे असतील, धावा असेल, भूपाळी असेल, आरती असेल, गोंधळ असेल, श्लोक असेल, भारुड असेल, कटाव असेल, गवळण, व्याख्यान, कविता, अष्टक, जानपद, सुनीत, विराणी, लावणी, पोवाडा अशा प्रकारच्या विविध प्रकारांचा अभ्यास या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि यामुळे मराठी साहित्य उंचावलेलं आपल्या लक्षात येतं। विद्यार्थ्यांना यापैकी या विविध प्रकारांचा अभ्यास करून देणं हा हेतू विद्यापीठाचा या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतो। आणि म्हणून पहिलीच कविता तुमच्या अभ्यासक्रमामध्ये जी समाविष्ट करण्यात आलेली आहे ती मध्ययुगीन मराठीमधली आद्य कवयित्री महदंबेचे धवळे। आणि म्हणून तिचे धवळे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यानंतर संतांचे अभंग आपण पाहणार आहोत। त्यामध्ये संतश्रेष्ठ संत नामदेव असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत जनाबाई असेल, संत चोखामेळा असेल, संत मन्मथस्वामी असतील किंवा या अभंगाच्या कळसरूपी ज्यांनी कार्य केलं ते संत तुकाराम असतील, अशा सर्व या संतांचा आणि त्यांच्या अभंगाचा समावेश आणि परामर्श या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे। यानंतर भारुड, लोकरूढ ते भारुड, बहुरूढ ते भारुड अशा प्रकारे जी व्याख्या भारुडाची केली जाते ती एकनाथांनी भारुड रचना लोकांना बोध देण्यासाठी कशी निर्माण केली
लोकांमध्ये प्रगल्भता आणण्यासाठी कशी निर्माण केली, याचा सुद्धा अभ्यास आपल्याला या ठिकाणी भारुडाच्या माध्यमातून करायचा आहे. आणि त्यानंतर मग पंडिती वाङ्मयाकडे आपल्याला वळायचं. पंडिती काव्यामध्ये वामन पंडितांचं आख्यान काव्य आपल्याला पाहायचं आणि आख्यानामधून आपल्याला कविता कशी निर्माण होऊ शकते, आख्यान म्हणजे काय, या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर तुमचा अभ्यासाला असणारी भूपाळी आणि लावणी म्हणजे शाहिरी वाङ्मयाकडे आपल्याला वळायचं. आणि शाहिरांचं हे काव्य महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं एक खूप मोठं अंग आहे असं आपण जेव्हा म्हणतो. म्हणजे लावणी म्हटलं की आपल्या बाह्या फुरफुरल्याशिवाय राहत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं ते लोकसंगीत आहे आणि लोकसंस्कृतीची जोपासना आहे असं म्हटलं तर वावगं ठरत नाही. तर अशा प्रकारची भूपाळी आणि लावणीसुद्धा आपल्याला पाहिजे. त्यानंतर आपण आधुनिक काव्याकडे वळतो आणि आधुनिक काव्याच्या कवितेमध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांची छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा हे सुद्धा या ठिकाणी शाहिरी वाङ्मयातलाच एक भाग आपल्याला पाहायचा आहे. आणि तो चरित्रात्मक शिवाजी महाराजांचा पोवाडा महात्मा फुल्यांनी कसा लिहिला आणि त्या काळची परिस्थिती आणि शिवाजी महाराजांचं चरित्र या काव्यातून आपल्याला अभ्यासायचं आहे. यासोबतच मग आधुनिक काव्य प्रकाराकडे आपल्याला यायचं आहे. आणि तिकडे मग केशवसुतांचं सुनीत काव्य म्हणजे काय आणि त्यामध्ये जी कविता तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर बासी मर्ढेकरांची नवकविता आपल्याला पाहिजे आहे. बालकवींची निसर्ग कविता अभ्यासायची आहे. कुसुमाग्रजांची सामाजिक जाणीवेची कविता या ठिकाणी पाहिजे. विदा सावरकरांची राष्ट्रभक्तीपर कविता आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. भारा तांब्यांची भावकविता, त्यानंतर गल ठोकळांची जानपद गीतं आणि बहिणाबाईंची ग्रामीण कविता, अशा विविध अंगी विविध प्रवाहांचा विविध प्रकारांचा अभ्यास आपल्याला या काव्यरचनातून या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आणि अशा पद्धतीनं हे जरी छोटंच पुस्तक जरी असलं तर 20 कविता तुमच्या अभ्यासामध्ये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामधून गरजा, भाषिक कौशल्य, आकलन क्षमता अशा प्रकारच्या विविध अंगी वाङ्मयीन दृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि मध्ययुगीन कालखंडापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत कवितेचे बहुविध प्रकार या ठिकाणी लक्षात घ्यायचे आणि त्याचा परिचय आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी या काव्याच्या पेपरमधून आम्हाला करून द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीनं एकंदरीतच तत्कालीन भाषाशैली असेल, तत्कालीन लोकजीवन असेल, आचार विचार करण्याची पद्धत असेल, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला याच्यातून लक्षात येणार आहे. एकंदरीतच काव्य हे अलंकारबद्ध कसं होतं, ओवीचं दृश्य कसं होतं, मुक्त छंदात्मक काव्य कसं पुढं आलं, गायनाकुल काव्य कसं आहे. उदाहरणार्थ भारतांब्यांची एखादी कविता आपण डोळ्यासमोर ठेवली, डोळे हे जुलमीगडे रोखोणी मज पाहू नका, ह्या आज आपण पाहतोय आकाशवाणीवर दूरदर्शनवर ह्या कविता गायल्या जातात. मग अशा पद्धतीचं हे काव्य कसं तयार होऊ शकतं. तुमच्यातलाच एखादा विद्यार्थी अशा पद्धतीने एखादा उत्तम गायक होऊ शकतो, उत्तम कविता लेखक कवी होऊ शकतो. आणि अशा पद्धतीचं काव्याची प्रवाहाची विविध दालनं आपण आपल्या पद्धतीनं पुढे नेऊ शकतो. काही कवितेमधून प्रबोधनयुक्त रचना अभ्यासक्रमामध्ये आलेल्या आहेत, त्यातून आपल्याला काही उद्बोधन होणार आहे. काही कवितांमधून उपदेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि तो उपदेशसुद्धा आपल्या लोकजीवनाला किती महत्त्वाचा आहे, त्या काळातल्या लोकजीवनात तो उपदेश कसा चालला, त्यांनी त्याच्यातून काय घेतलं, अशा प्रकारच्या विविध अंगी विविध घटकांचा विचार या ठिकाणी इथे आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून मध्ययुगीन ते आधुनिक कवितेची ओळख या पद्धतीनं आपल्याला इथे करून घ्यायची आहे. आणि अशा रीतीनं हे काव्यशिल्प पुस्तक तुमच्या अभ्यासक्रमात जे समाविष्ट करण्यात आलेलं आहे त्या संबंधीची माहिती या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला घ्यायची आहे.